शरणागत मारा स्वागतम सुस्वागतम शरणागत मारा स्वागतम सुस्वागतम स्वागतम महाराज स्वागतम सुस्वागतम स्वागतम महाराज ओ आइए विराजिए आइए महाराज आइए महाराज ओ प्रेम सहित गाते दरियो पधारिए मारा बावदर से कथा करिए प्रेम भाव से कथा करिए पधारिए मारा स्वागतम स्वागतम शरणागत मारा स्वागतम सुस्वागतम स्वागतम महाराज विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा तरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्ण त्वदीय पदपङ्कजपञ्जरन्ते आद्यैव मे विशतु मानसराजहंसः प्राणप्रयाणसमये कफवातपित्तये कण्ठावरोधनविधौ स्मरं कुतस्ते वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा माद्यां जगद्व्यापिनी वीणापुस्तकधारिणीमभयदां चाट्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं
साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम ब्रह्मस्वरूपम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। गंगामाईच्या पावन तीरावरती महात्मा शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला जी परम पावन मंगलमय कथा श्रवण करून सांगितली, तीच परम पावन मंगलमय कथा आज आपल्या या जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 6वा दिवस आहे। आज ज्या कथेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, त्या कथेची प्रस्तुतता आजच्या चिंतनामध्ये होणार आहे। अनेक भगवंताची अवतार पाहिली, त्यामध्ये कालच्या सत्रामध्ये आपण वासनांचं वर्णन पाहिलं। त्यामध्ये देव वासना, असुर वासना, मानव वासना। त्यामध्ये असुर वासना सांगत असताना भक्त प्रल्हादांचं चरित्र आलं। भगवान परमात्म्यानं नृसिंह अवतार धारण केला। नृसिंह भगवंताने अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपू नावाच्या दैत्याला मारलं आणि प्रल्हादाचं रक्षण केलं। तो कथाभाग आपण पाहिला। आज आपल्याकडे वेळ कमी आहे। आपल्याला आजच्या कथेत जन्मही करायचा आहे, लीलाही सांगायची आहे आणि कंस मारायचा आहे। या ठिकाणी 7वा स्कंद समाप्त होतो की भक्त प्रल्हादाचं चरित्र सांगितलं तिथपर्यंत। आता इथून पुढे अष्टम स्कंदाला सुरुवात होते। या अष्टम स्कंदामध्ये मन्वंतर लीला वर्णन करून सांगितलेले आहेत, ज्याला मन्वंतर गणना किंवा काल गणना असंही म्हटलं जातं। कालाची केलेली एक गणना आहे। जे 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, या प्रत्येक युगाच्या आयुष्याची मर्यादा सांगितलेली आहे। कृतयुगाची आयुष्य मर्यादा आहे 17,28,000 वर्ष। त्रेतायुगाची आयुष्य मर्यादा सांगितली 12,96,000 वर्ष। द्वापार युगाची आयुष्य मर्यादा सांगितली 8,64,000 वर्ष आणि कलियुगाची आयुष्य मर्यादा आहे 4,32,000 वर्ष। हे 4 युग आहेत। या 4 युगांच्या आयुष्याची बेरीज केली तर 43,20,000 बेरीज येते। या 43,20,000 या गणनेला म्हणजे 4 युगाच्या आयुष्याला एक महायुग म्हटलं जातं। कारण आता कलियुग चालू आहे। कलियुगाच्या नंतर परत कृतयुग चालू होणार, परत त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग, परत कृतयुग, हे चक्र फिरत राहतंय। आणि 4 युग संपली की एक महायुग तयार होतो आणि अशी 71 महायुग झाली की एक मन्वंतर होत असतो। म्हणजे मन्वंतरामध्ये एक इंद्र होत असतो आणि अशी 14 मन्वंतर झाली की एक कल्प होत असतो। ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असतो। ब्रह्मदेवाचा म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे बघा। 14 मन्वंतर झाल्यावर ब्रह्मदेवाचा फक्त एक दिवस आहे, एक दिवस। आणि असे ब्रह्मदेव भगवान विष्णू परमात्म्याच्या एका क्षणात 100 होतात। असे भगवान विष्णू भगवान शंकरच्या एका क्षणात 100 होतात। असे भगवान शंकरजी त्या आदिमायेच्या, पार्वती मातेच्या मायेच्या अर्ध्या क्षणात 100 होतात। आणि ऐका, ती माया माझ्या भगवंताच्या एका अंशावर स्थित आहे। गीता सांगते, मेक अंशेन स्थितो जगत। ही मन्वंतराची कालगणना आहे। 14 प्रकारचे मन्वंतर आहेत तसं पाहिलं तर, पण आतापर्यंत फक्त 6 पूर्ण झाले, 7वं चालू आहे। वैवस्वत नावाचं मन्वंतर चालू आहे।
वैवस्वत मनवंतर चालू आहे, त्याच्यातही कलीचं पहिलंच चरण चालू आहे. कली अजून बालवयातच आहे, तो अजून तरुण व्हायचा आहे. बालवयात असतानाच जर एवढे नखरे दाखवायला लागलाय, तो तरुण झाल्यावर काय नखरे दाखवेल हे त्याचं त्याला माहिती. एका मला वाटतंय मत्स्य पुराणात मी वाचताना आलं होतं चिंतन, कलियुगाचा शेवट सांगितला होता त्यांनी. 4,32,000 वर्ष जेव्हा पूर्ण होतील आणि शेवटचा दिवस असेल ना, त्या शेवटच्या दिवशी म्हणतात एका वेळेला 12 सूर्य उगवतील. आता एकच सूर्य उगवलाय तर आपल्याला किती हलाहल करून टाकलंय त्यानं. आणि ज्या वेळेला एका वेळेला सकाळी 12 सूर्य आपोआप आणि एका बरोबरच उगवतील, त्या 12 सूर्यांचं तेज इतकं प्रचंड असणार आहे की त्या तेजानं या पृथ्वीवरचं संपूर्ण पाणी शोषून घेण्याची ताकद त्याच्यात असेल. या पृथ्वीवरचं संपूर्ण पाणी संपेल. नवे नवे या पृथ्वीवरची जेवढी वृक्ष आहेत त्या वृक्ष संपूर्ण जळून जातील. वृक्ष आणि पाणी जळाली म्हटल्यावर तुमची आमची काय गत राहिली. या मृत्यूलोकात मानव जात शिल्लक राहणार नाही. नवे नवे 84 लक्ष योनी शिल्लक राहणार नाही आणि तो कलियुगाचा शेवट असेल. एका वेळेला 12 सूर्य उगवणार. म्हणून आता वैवस्वत मनवंतर चालू आहे. 7वं मनवंतर चालू आहे. पहिलं मनवंतर आहे स्वयंभू मनु. याच्यामध्ये मनु आणि शतरूपा यांचा सांभाळ करण्याकरता, कारण त्यांच्या साधनेमध्ये काही राक्षस अडथळा आणत होते आणि तो अडथळा दूर करण्यासाठी भगवंताने नर नारायण अवतार धारण केला होता आणि मनु आणि शतरूपा यांचं रक्षण केलं होतं. त्याच्यानंतर दुसरं मनवंतर आहे स्वारोचिष मनवंतर. या मनवंतरामध्ये सुद्धा वेदशिरा नावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी आहे तृषिता, हिच्या घरी भगवान सत्य विभू रूपाने अवतीर्ण झाली आणि त्यांचं रक्षण केलं. त्याच्यानंतर जे मनवंतर येतं ते मनवंतर म्हणजे उत्तम मनवंतर. याच्यामध्ये धर्म नावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी श्रुनुता यांच्या पोटी भगवान सत्यसेन रूपाने अवताराला आले आणि असत्य आणि द्रुमिल नावाच्या दैत्यांचा नाश केला. त्याच्यानंतर उत्तम नावाचं मनवंतर आहे. या उत्तम मनवंतरामध्ये भगवान परमात्म्यानं हरी रूप धारण केलं आणि हरी रूपामध्ये येऊन भगवंताने एका गजेंद्र नावाच्या हत्तीचा उद्धार केलाय. राजा विचारतो, महाराज हा गजेंद्र कोण होता ते मला सांगा. आणि म्हणे काय नाही, हा जो गजेंद्र आहे ना हा त्रिकुट नावाच्या पर्वतावर राहत होता. या गजेंद्राला 1000 बायका, 2000 मुलं, 4000 सुना, 8000 नातू, एवढा मोठा या गजेंद्राचा परिवार होता. हा गजेंद्र म्हणजे काय, तुम्ही पुराणातला गजेंद्र घेऊ नका. गजेंद्र तसा घराघरात एक गजेंद्र आहे की त्या प्रत्येक गजेंद्राला वाटतं की माझ्यामुळं घर चाललंय. गजेंद्र शब्दाचा अर्थ होतो जीव. आपण सगळे गजेंद्रच आहोत. पण आपलं झालंय काय, या गजेंद्राला झालं असं, एक दिवस असं वाटलं आपण कुठंतरी जलक्रीडा करावी. म्हणून तो जलक्रीडा करण्याकरता एका सरोवरामध्ये गेला. सगळ्या परिवाराला घेऊन गेला. 1000 बायका, 2000 मुलं, 4000 सुना, 8000 नातू, सगळ्या परिवाराला घेऊन त्या सरोवरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याला संपूर्ण पाण्याला त्यानं ढवळून टाकलं. उन्मत्त झाला, त्याला तहान लागली. पाणी आपल्या सोंडेमध्ये घेऊ लागला, काही पाणी पिऊ लागला, काही पाणी आपल्या पत्नीच्या अंगावर उडू लागला. आता याच्यातला भाव ऐका, आपण सर्व गजेंद्र आहोत. जीवरूपी गजेंद्राला सुद्धा तहान लागलेली आहे, ती म्हणजे विषयाची. आणि विषयाची तहान भागवण्याकरता जीवरूपी गजेंद्र हा संसाररूपी सरोवरामध्ये येतोय. आणि या संसाररूपी सरोवरामध्ये येऊन उन्मत्तपणे वागू लागतो. आणि होतं काय, या संसाररूपी सरोवरामध्ये त्याचा पाय एका नकराने पकडलेला आहे, या जीवाचा सुद्धा.
नक्र म्हणजे कोणता? काळरूपी मगर आहे. आणि मग त्याच्यातून बाजूला करण्यासाठी तो प्रयत्न करतोय दादा. पण शेवटी त्याला समाजातलं कोणीही कामाला येत नाही महाराज. सोडविल राजा देशीचा चौधरी आणि सोयरे भली भली. मग एकच आहे, तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. तसं या गजेंद्राला सुद्धा असंच झालं. सरोवरामध्ये गेला, परिवाराला घेऊन उन्मत्तपणे वागू लागला. एका नकराने त्याचा पाय पकडला. घरातल्या परिवाराला सांगितलं माझा कुण्यातरी जीवजंतूने पाय पकडलाय. आता पोरं होती महाराज त्याच्याकडे, 2000 पोरं म्हटली आम्ही आत्ता तुम्हाला मोकळं करतो. त्या पोरांनी आपल्या बायकांना सांगितलं आता आयडिया करायची आपण. एका पोरानं गजेंद्राच्या शेपटीला सोंड लावली, एकानं शेपटीला सोंड लावली, दुसऱ्यानं त्याच्या शेपटीला सोंड लावली, तिसऱ्यानं त्याच्या शेपटीला सोंड लावली. अशी सोंड शेपूट अशी माळच तयार झाली. आणि त्या गजेंद्राला त्या तलावातून ओढण्याचा प्रयत्न करू लागली. व्हायचं काय, त्याला किनाऱ्यापर्यंत घेऊन यायची. तो मगर, तो नक्र त्यांना किनाऱ्यापर्यंत जाऊ द्यायचा आणि एकच असा हिसका द्यायचा की अख्खी माळची माळ आतमध्ये घेऊन जायचा. 1000 वर्षापर्यंत चाललं युद्ध. पण शेवटी गजेंद्राला म्हटलं आता काही सोडायला कोणी वाचवायला येईना. शेवटी त्या गजेंद्राच्या ज्या सुना होत्या त्या सुनांनी आपल्या सोंडा काढून घेतल्या. आणि नुसत्या काढल्या नाही, आपल्या सोंडा काढून आपल्या नवऱ्याच्या कानात घातल्या. आणि नवऱ्याच्या कानात घालून नवऱ्याला म्हणायला लागल्या, सांगते तुम्हासी राया वेगळ निघा, सांगते तुम्हासी राया वेगळ निघा, वेगळ निघून तुम्ही संसार बघा, वेगळ निघून तुम्ही संसार बघा. संगती राया तुम्ही वेगळं निघा, तुम्ही वेगळं निघा, वेगळं निघोनी तुम्ही संसार बघा, वेगळं निघोनी तुम्ही संसार बघा. त्या सगळ्या सुनांनी आपल्या नवऱ्याच्या कानात सोंडा घातल्या. हे ऐकताय ना तुम्ही सगळे? सांगते तुम्हासी राया वेगळ निघा, वेगळ निघून तुम्ही संसार बघा. म्हणे आता बस झालं, कुठपर्यंत याच्या नादी लागायचं, हे पिकलं पान आहे, गळणारच आहे. म्हणे चला आपल्या लेकरा बाळाचं बघा. सगळ्या सुना म्हटल्या आता निघा. आणि सगळा परिवार सोडून निघून गेला. हो, त्या गजेंद्रानं विचार करायला सुरुवात केली, मला कोणी राहिलं नाही. ज्यांना मी माझ्या जीवाचे समजत होतो, माझी बायको सुद्धा बरोबर राहिली नाही. बाईला म्हणे खर मरता तरी मरे, नाशी येले घर थुंकोनिया. ज्या वेळेला तुम्ही घरात थुंकायला लागता, ज्या वेळेला तुम्हाला लघवीला जाणं, शौचाला जाणं मुश्किल होतं ना, त्यावेळेला तुमची बायको सुद्धा म्हणत होती आता यांचं सोनं झालं तर बरं होईल, आहे का नाही? बायको सुद्धा नाही महाराज. शेवटी त्या गजेंद्रानं विचार केला, आता या जगात मला माझ्या परिवारातलं कोणी राहिलं नाही. त्या तलावामध्ये एक कमळाचं फूल होतं, ते आपल्या सोंडेमध्ये घेतलं आणि आकाश मार्गाने ते फूल भिरकावलं. आणि भिरकावून त्या गजेंद्रानं आवाज दिला, अरे जो कोणी या ब्रह्मांडाचा नायक असेल त्याने माझ्या हाकेला हो द्यावी. ब्रह्मांडाच्या नायकाला माझी विनंती आहे, माझ्या हाकेला हो द्या. भगवान परमात्मा वैकुंठात जेवायला बसलेले होते. जेवायला लक्ष्मीनं समोर ताट ठेवलं होतं आणि ताट तसंच लुटून दिलं आणि भगवान निघाले. लक्ष्मीनं विचारलं कुठं, तर महाराज इतका वेगानं देव निघून गेला का लक्ष्मीला सांगायचं होतं हत्ती. हत्ती म्हणताना भगवान ह शब्द लक्ष्मी जवळ उच्चारतायत
आणि हत्तीचा ती म्हणेपर्यंत भगवान हत्तीजवळ येऊन पोहोचले होते. त्याचं वर्णन केलंय बघा. ह कहे लक्ष्मी और ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होता आवाज. हचा ह लक्ष्मी जवळ, लक्ष्मीलाही कळलं नाही ह म्हणजे काय नेमकं. आणि गजेंद्राचा उद्धार केला महाराज. ज्या वेळेला गजेंद्राचा उद्धार केला, त्या नकरानं त्यावेळेला देवाला सांगितलं, हे देवा, अरे त्यानं तुझी आराधना केली म्हणून त्याला घेऊन चालला. तुला काय तुकोबारांची प्रमाण पाठ नाही का? हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. अरे तुझा भक्त आहे म्हणून त्याला घेऊन चालला, पण त्याचे पाय मी 1000 वर्ष धरले ना, मग मला असा सोडून जाणार का? महाराजांनी वर्णन केलंय, देव बोले नक्र बोले देवासी हसू आले, निंदा नाही स्तवन माझे केले. त्या नकराला सुद्धा भगवंतानी आपल्या बरोबर वैकुंठाला नेलं महाराज. आता हा गजेंद्र म्हणजे मागच्या जन्मातला इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. आणि अगस्ती ऋषी समोरून चालले, यानं अगस्ती ऋषींना नमस्कार केला नाही, म्हणून अगस्ती ऋषींनी शाप दिला होता, हत्तीसारखा उन्मत्त झालास, माझा शाप आहे तुला, तू हत्ती होशील. म्हणून तो अगस्तीच्या शापानं हत्ती झालेला होता. म्हणे उशाप द्या, भगवंताच्या दर्शनाने तुझा उद्धार होईल. आणि हा जो नक्र आहे, हा नक्र सुद्धा एक हू नावाचा गंधर्व होता. देवलोकामध्ये 2 गंधर्व आहेत, हा आणि हू. हे कशा करतायत तर देव लोकांना हसवण्या करतायत. त्या हू नावाचा गंधर्व त्यानं एक दिवस देवल नावाचे ऋषी साधना करत असताना पाण्यामध्ये, हा पाण्यातून गेला आणि त्यांच्या दोन्ही पायाच्या मध्ये डोकं घालून त्यांना पाडलं. म्हटले, मूर्खा, मगरी सारखा उन्मत्त होऊन मला पाडतोस काय? माझा शाप आहे तुला, तू मगर होशील. म्हणून तो मगर झालेला होता. ही गजेंद्राची कथा वर्णन करून सांगितली. याच्यानंतर समुद्र मंथन वर्णन करून सांगितलेलं आहे. समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली. ती कुठं निघाली हे तुम्हाला सगळं माहिती आहे. आपल्याच परिसरात मोहिनी भगवंताने अवतार घेतला आणि समुद्र मंथन झालेलं आहे. तो प्रसंग सांगितला जातो. याच्यानंतर आता झालं असं, या समुद्र मंथनावरनं वाद झाले. समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा युद्ध झालं अमृत आणि मदिरेवरनं. मग या वाटपावरनं फार मोठं युद्ध झालं. त्याच्यामध्ये देवतांनी सगळ्या दैत्यांना मारलं. त्यामध्ये दैत्यांचा राजा बळीही मरण पावला. सगळे दैत्य संपले. मग आता दैत्याच्या गुरुला चिंता वाटायला लागली. दैत्य गुरु शुक्राचार्यांना, माझे सगळे शिष्य गेले, आता काय करू म्हणून भगवान शंकराकडे गेले आणि शंकराजवळ जाऊन रडू लागले. बघा बरं, ही पहिली इतिहासातली घटना असेल. शिष्याकरता गुरु रडतोय. माझे शिष्य सगळे गेले म्हटले. भगवान शंकरानं सांगितलं, काळजी करू नका, मी तुम्हाला मृत संजीवनी विद्या शिकवतो आणि त्या विद्येच्या सहाय्यानं तुमचे सगळे परत शिष्य जिवंत होतील. त्या मृत संजीवनी विद्येनं दैत्य गुरु शुक्राचार्यांनी पहिल्यांदा बळीला जिवंत केलं, नंतर सगळे दैत्य जिवंत केले. आता मात्र या बळीनं स्वर्गावर आक्रमण करण्याची तयारी केली आणि ती तयारी करण्यासाठी याला यज्ञ करायचा आहे. याला इंद्रपद मिळवायचं होतं. म्हणून यानं 99 यज्ञ केले नर्मदेच्या काठावर. 100वा यज्ञ चालू होता. इकडं देवतांची माता कश्यप ऋषीकडे गेली आणि म्हटली, मला इंद्राची सहाय्यता करणारा मुलगा व्हावा, असं काहीतरी व्रत सांगा. आता कश्यपानं विचार केला, हिला इंद्राची म्हणजे मुलाची सहायता करणारा कोणीतरी पाहिजे. आणि मग मात्र त्यानं एक व्रत सांगितलं, त्याला पयोव्रत असं म्हटलं जातं. हे पयोव्रत म्हणजे दूध पिऊन केलं जाणारं व्रत आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला सुरू करायचं, ते द्वादशी पर्यंत व्रत करायचं. त्रयोदशीला या व्रताची सांगता करायची, पण फक्त दूध पिऊन पुत्र प्राप्ती करिता केलं जाणारं व्रत हे भागवतात आलंय. ज्याला पुत्र प्राप्ती होत नसेल त्यानं हे पयोव्रत करावं दादा, कारण भागवत सांगतंय यामुळं त्या मातेचं जे उदर आहे, गर्भधारणेची जी पिशवी असेल
ती त्या पयोव्रताच्या साधनेनं शुद्ध होते आणि त्या मातेला गर्भधारणा होत असते. ते पयोव्रत तिनं केलं तर भगवान प्रसन्न झाले. माग अदिती काय पाहिजे म्हणे, देवा इंद्राची सहायता करणारा मुलगा व्हावा. भगवान म्हणतात मीच येतो तुझ्या घरी अवताराला. आणि मग मात्र भाद्रपद शुक्ल द्वादशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी भगवान परमात्मा स्वतः अदितीच्या घरी अवताराला आले. ते म्हणजे वामन अवतारामध्ये. बोला वामन भगवान की जय. आता वामन भगवंताचा अवतार झाला. वामन भगवान कुठेही तपश्चर्या करायला लागली की लोक त्यांना उठून द्यायची. त्यांनी ठरवलं आता परमनंटली जागा शोधायची. म्हणून ती जागा शोधण्यासाठी ते बळीच्या द्वारात गेले. बळीनं त्या बटू रूपाला पाहिलं आणि नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर विचारलं, ब्राह्मण आपण कशा करता आलात? बळी, अरे मी तुझ्या पूर्वजांची कीर्ती ऐकून तुझ्याकडे आलोय. कारण या बळीची परंपरा फार मोठी आहे. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा हा बळी आहे. म्हणे अरे काय हिरण्यकश्यपूची शक्ती आहे, भक्त प्रल्हादाची भक्ती आहे, विरोचनाची दातृत्वता आहे, हे सगळं पाहून मी तुझ्या दारात आलेलो आहे. म्हणे काय पाहिजे? म्हणे मला माझ्या पावलानं त्रिपाद भूमिदान पाहिजे. बळी म्हटला अरे बटू, अरे तू जसा छोटा आहेस ना तशी तुझी बुद्धी सुद्धा संकोचितच आहे रे. अरे तुझे पाऊल किती छोटे आहेत. द्यायचं असेल तर दे बळी, नाहीतर निघालो. म्हणे घ्या देतो. संकल्प सोडायला लागला. कमंडलूतला पाणी घेत असताना अचानक दैत्य गुरु शुक्राचार्य पळत आले. ए बळी, देऊ नकोस बळी, देऊ नकोस त्याला. बळी म्हणतोय कशाला आरडाओरडा करताय? अरे तुला माहिती नाही बळी, एश वैर विरोचने साक्षात भगवान विष्णू अव्यय. अरे हा साक्षात भगवान विष्णू आहे. देवतांचं कार्य सिद्धीला नेण्याकरिता हा बटू रूपामध्ये तुझ्या दारात आलाय. देऊ नको याला. मग तर बळीचं हृदय आणखी मोठं झालं. वाह, अरे जगाचा मालक आणि माझ्याकडे भीक मागायला आला, याच्यापेक्षा दुसरं सौभाग्य काय असेल. आता तर देणारच. कमंडलू घेतलं, संकल्प सोडायला लागला. तर त्या दैत्य गुरु शुक्राचार्यानं सूक्ष्म रूप घेतलं आणि त्या कमंडलूच्या तोटीमध्ये जाऊन बसले. पाणी का येत नाही म्हणून बळीनं एक काडी घेतली आणि त्या तोटीमध्ये घातली. तर दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या डोळ्यात घुसली. दैत्य गुरु शुक्राचार्यांचा डोळा फुटला. आड आला म्हणून फोडी येला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्य बाहेर आले, डोळ्याला हात लावलाय. बळीला म्हणतात, ए बळी मूर्खा, अरे मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पण माझं ऐकलं नाही ना तू. माझा डोळा फोडला, माझा शाप आहे तुला. आता तुझी सगळी संपदा समुद्रात किंवा पाताळात निघून जाईल पण तुला मिळणार नाही. तुला सुद्धा स्वतःला पाताळात जावं लागेल. हा शाप दैत्य गुरु शुक्राचार्यांनी बळीला दिला. आणि लोक म्हणतात देवानं बळी पाताळात घातला. देवानं नाही घातला पाताळात, तो त्याच्या गुरुच्या शापानच पाताळात गेलाय. ध्यानात ठेवा. भगवान कशाला कोणाला काय करे. गुरुचा शाप होता, तुला पाताळात जावं लागेल. आणि मग मात्र त्रिपाद भूमी या ठिकाणी मागत असताना द्यायला तयार झाले. बळीनं सांगितलं घ्या. तर पहिला पाऊल वामन भगवंतानी आदोलोक आणि पृथ्वीलोक व्यापून टाकला. दुसऱ्या पाऊलामध्ये सत्यलोक आणि स्वर्गलोक व्यापून टाकला. भगवंताचा पाय सत्यलोकात गेला. ब्रह्मदेवानं पाहिलं, म्हणे अरे माझ्या बापाचा पाय इथं आला. कारण ब्रह्मदेव मुलगा आहे माझ्या कन्हैयाचा. ब्रह्मदेवानं त्या चरणाची पूजा केली. आणि भगवान आता बळीला म्हणतात, बळी सांग आता तिसरं पाऊल मी कुठं ठेवू. बळी रडायला लागला, कारण आता पाऊल ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही. तो रडणारा जो बळी आहे, तो बळी रडत असताना अचानक त्याची पत्नी त्या ठिकाणी धावत आली. महाराज, त्या पत्नीनं बळीला सांगितलं हो तुम्ही क्षत्रिय आहात, रडता कशाला. ती पत्नी सुद्धा महाराज समजदार होती. तिचं नाव विंध्यावली. ही विंध्यावली म्हटली रडता काय. म्हणे रडू नाही तर काय करू.
देवाला त्रिपाद भूमी द्यायची, दोनच पावलं दिली, तिसरं पाऊल ठेवायला जागा नाही. म्हणे आहे ना. म्हणे कोणतं? अहो तुम्हाला जमीनच पाहिजे ना. मग ही शरीर म्हणजे एक प्रकारची जमीनच आहे ना. या शरीर रूपी भूमीमध्ये सुद्धा पाप आणि पुण्य पिकतं. अहो ही शरीर रूपी भूमी तुम्ही आता त्याला देऊन टाका. आणि मग मात्र बळी देवाला म्हणतो, ए देवा, ठेव माझ्या मस्तकावर पाय, घे माझ्याकडं भूमी शिल्लक आहे तुला द्यायला. भगवंताने बळीच्या मस्तकावर पाय ठेवला आणि बळीला पाताळ लोकांमध्ये नेऊन घातलं. तुका म्हणे बळी, 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 जीव दिला पाया तळे. बळी पाताळ लोकांमध्ये गेला. बळीवर भगवान प्रसन्न झाले. बळी माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं तुला? बळीनं सांगितलं, देवा माझी एकच इच्छा आहे, मी घरातून बाहेर जाताना मला तू दिसावा आणि घरात येत असताना सुद्धा तू दिसावा. भगवान म्हणतात, मग असं म्हण ना, दारातच द्वारपाल म्हणून उभा राहा. ठीक आहे म्हणे, घेतलं दांडका हातात आणि राहिला द्वारपाल म्हणून उभा. अहो बऱ्याच दिवस झाले भगवान वैकुंठात येत नाही. धर्मपत्नीला काळजी वाटू लागली, हे आपले गेले ना अजून कशी आली नाही. आणि मग मात्र नारदजी महाराजांनी सांगितलं की तुझ्या पतीला आता द्वारपाल व्हावं लागलंय. आणि मग लक्ष्मी महाराज बळीच्या घरी आली. ती ज्या दिवशी आली तो दिवस होता नारळी पौर्णिमेचा. त्याला रक्षाबंधन असं म्हटलं जातं. त्या दिवशी लक्ष्मी बळीकडे आली. बळी म्हटला, कोण? अरे मी तुझी बहीण आहे. म्हणे अशी कशी बहीण अचानक झाली? म्हणे अरे मला कुठला भाऊच पसंत पडत नाही, तूच पसंत पडला म्हणून तूच माझा भाऊ. बरं म्हणे ठीक आहे, मानलंय ना भाऊ, बांध राखी. राखी बांधली. आता बहिणीला काहीतरी द्यावं लागतं ना. मग बळीनं विचारलं, काय पाहिजे तुला? म्हणे तो तुझ्या दारात उभा आहे ना हातात दांडकं घेऊन, तो पाहिजे म्हणे मला. बळी म्हणतो, तुझं त्याच्यावर मन बिन बसलं का काय? म्हणे मन बिन नाही, ते माझे मालक आहेत. आणि मग याच्या लक्षात आला, अरे ज्या आरती हिचे मालक आहेत त्या आरती देवाची पत्नी तर लक्ष्मीच आहे, म्हणजे ही लक्ष्मीच आहे. आणि मग मात्र साष्टांग प्रणिपात केला आणि लक्ष्मी मातेनं बळीला वरदान दिलं, बळी तू चिरंजीवी भूसी. म्हणून बळी हा चिरंजीवी आहे. 7 चिरंजीवापैकी एक आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानस्य विभीषणः कृप परशुरामश्च इति 7 चिरंजीविनः. या 7 चिरंजीवापैकी बळी हा चिरंजीवी आहे. आणि आणखी सांगितलं होतं, बळी तुझ्या वंशामध्ये इथून पुढे जे जे जन्माला येतील त्यांना मी कोणालाच मारणार नाही. आणि देवानं नाही मारलं महाराज. ही या ठिकाणी वामन भगवंताची कथा श्रवण करून सांगितली. याच्यानंतर मत्स्य अवताराची कथाही आलेली आहे. सत्यव्रत नावाचा राजा, त्याच्यासाठी भगवंतानं मत्स्य अवतार धारण केला. ब्रह्मदेवाच्या मुखात असणारे वेद हयग्रीव नावाच्या दैत्यानं पळवले. त्या वेदाचं रक्षण करण्याकरता भगवंताने तो मत्स्य अवतार घेतला आणि हयग्रीव नावाच्या दैत्याला मारलं. ही मत्स्य अवताराची कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितल्या जाते. याच्यानंतर अष्टम स्कंद समाप्त होतो, नवम स्कंदाला सुरुवात होते.